नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमधला आजचा हा तिसरा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण मिथुन रास आणि मिथुन लग्न असलेल्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 14 मार्च 2025 रोजी सर्वाधिक शुभ असलेला ग्रह म्हणजे गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो. परंतु सध्याचा हा गुरु आपल्या अतिचार गतीत आहे, त्यामुळे गुरुची स्थिती ही सतत बदलत राहणार आहे. यापूर्वी सुद्धा कोरोना काळामध्ये गुरु हा ग्रह अतिचारी गतीत होता आणि त्याचे होणारे परिणाम आपण सर्व जगाने पाहिलेले आहेत. सध्याचा हा गुरु सुद्धा अतिचारी गतीत आहे आणि पुढील 7 वर्षे तो आपल्या अतिचार गतीमध्ये असणार आहे. मेदिनीय ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अतिचार स्थितीत असलेला हा गुरु महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी तत्पर असणार आहे आणि म्हणूनच जे जातक मेदिनीय ज्योतिषाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी गुरुचे हे राशी परिवर्तन महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि त्याचबरोबर सामान्य जनांसाठी सुद्धा गुरुचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे असते, कारण सर्व धार्मिक कृत्यांचा कारक हा गुरुग्रह आहे. गुरु हा ग्रह धनाचा तसेच सर्व धार्मिक कृत्यांचा कारक आहे. जीवनामध्ये शिक्षण, वास्तू, संतान सुख, त्यानंतर दाम्पत्य सुख या सर्वांचे कारकत्व गुरुग्रहाकडे असते. गुरुग्रहाच्या पाठिंब्याशिवाय या सर्व गोष्टींची पूर्तता होणे हे केवळ अशक्य असते आणि म्हणूनच मानवी जीवनात सुद्धा गुरुचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. दिनांक 14 मे 2025 रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा गुरु आपल्या अतिचार गतीने पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे. येथे तो 11 नोव्हेंबर 2025 मध्ये कर्क राशीमध्येच वक्री अवस्थेत जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी वक्री अवस्थेतच हा गुरु आपल्या मागील राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर दिनांक 11 मार्च 2026 रोजी गुरु हा ग्रह मिथुन राशीतच आपले वक्रत्व सोडून मार्गी होणार आहे आणि त्यानंतर मार्गी झालेला हा गुरु 2 जून 2026 रोजी पुन्हा आपल्या पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहे. असा हा गुरु मिथुन रास आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी कसा व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. गुरु, शनी, राहू, केतू हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यास असतात आणि याचे परिणाम सुद्धा मानवी जीवनावर हे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत असतात आणि म्हणूनच या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करताना आपली चंद्ररास आणि आपली लग्न रास अशा दोनही पद्धतीने त्याचे विश्लेषण पाहणे हे गरजेचे असते. मिथुन राशीच्या जातकांचा विचार करता गुरुचे हे राशी परिवर्तन त्यांच्या लग्न राशीवरूनच होत आहे आणि येथे गुरु आणि चंद्र या 2 ग्रहांची युती होणार आहे. यालाच गजकेसरी योग असे देखील म्हणतात. मिथुन राशीसाठी हा एक मोठा सर्वश्रेष्ठ असा कालखंड असणार आहे. या कालखंडामध्ये तुमचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व सुद्धा बहारदार बनणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह सप्तमेश आणि दशमेश आहे आणि असा हा गुरु तुमच्या लग्न भावावरून गोचरीचे भ्रमण करणार आहे. गुरुकडे 3 दृष्ट्या असतात, पंचम, सप्तम आणि नवम. मिथुन रास आणि मिथुन लग्न असणाऱ्या जातकांसाठी हा गुरु लग्नी गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही मिथुन राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी पंचम भावावर, सप्तम भावावर आणि नवम भावावर पडणार आहे. गुरु हा ग्रह सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ ग्रह असणारा ग्रह आहे आणि गुरुची ही दृष्टी अमृतमयी दृष्टी मानली जाते आणि म्हणूनच मिथुन राशीसाठी हा एक मोठा शुभ संयोग घेऊन आलेला आहे. लग्नी करत असलेला हा गोचरीचा गुरु तुमच्यासाठी सर्व तऱ्हेने अनुकूलता मिळवून देणार आहे.
परंतु गुरु हा ग्रह जसा ज्ञानाचा, धनाचा कारक आहे आणि त्यामुळेच तो अहंकार निर्माण करणारा सुद्धा ग्रह आहे. त्यामुळे मिथुन रास आणि मिथुन लग्न असलेल्या जातकांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. मिथुन राशीसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण सर्व तऱ्हेने फायदेशीर असलेले हे दिसून येते. गुरुची 5वी दृष्टी ही तुमच्या पंचम भावावर पडत आहे. हा भाव संततीचा भाव आहे, शिक्षणांचा भाव आहे, भावनांचा भाव आहे, प्रेमाचा भाव आहे आणि या भावावर गुरुची अमृतमय दृष्टी असल्याने सर्व तऱ्हेने हा कालखंड मिथुन राशीसाठी अनुकूल आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहेच. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असं म्हणता येईल. या काळामध्ये ज्यांना संततीची कामना आहे अशांची इच्छा सुद्धा पूर्ण होताना दिसत आहे. तसेच ज्यांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु सर्व तऱ्हेने अनुकूल असाच म्हणता येईल. ज्यांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांनी या काळामध्ये विवाहाची बोलणी करण्यास हरकत नाही. आणि गुरुची 7वी दृष्टी ही दाम्पत्य भावावर पडत असल्याने दाम्पत्य सौख्य सुद्धा तुम्हाला अनुकूल मिळवून देणारे ठरणार आहे. दाम्पत्य जीवनात हा कालखंड श्रेष्ठ असा असणार आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या अहंकारावर दाम्पत्य जीवनामध्ये नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. आणि गुरुची 9वी दृष्टी ही तुमच्यासाठी भाग्यभावावर पडत आहे. हा भाव धर्माचा भाव आहे, भाग्याचा भाव आहे, यात्रेचा भाव आहे, आध्यात्मिक उन्नतीचा भाव आहे आणि म्हणूनच गुरुची 9वी दृष्टी ही तुमच्या भाग्यभावावर अर्थात धर्मभावावर पडत असल्याने सर्व तऱ्हेने ही भाग्याची जोड देणारा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. या कालखंडामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय हे योग्य असलेले सिद्ध होणार आहेत. तुमचे व्यक्तिमत्व सुद्धा या कालखंडामध्ये प्रभावी असलेले दिसून येत आहे. तुमची छाप ही दुसऱ्यावर पडण्यास यामध्ये गुरुचा मोठा सहभाग असणार आहे. जे विद्यादानाचे काम करतात, लेखन क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत अनुकूल असा आहे. या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी व्यक्तिमत्वात प्रभाव पाडणारा हा गुरु असणार आहे. मीटिंग वगैरे जर घेत असाल, नोकरीमध्ये सुद्धा तुमची उत्तम छाप पडताना दिसून येत आहे आणि एक नवीन व्यक्तिमत्व तयार होण्यास हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. जे मीडिया क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात किंवा YouTube सारख्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे. त्यांनी गुरुच्या या गोचरीचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नवीन जॉब स्वीकारण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी सुद्धा हा गुरु तुम्हाला अनुकूल श्रेष्ठता प्रदान करणारा दिसत आहे. अविवाहितांचे विवाह जुळून येण्यास हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या कालखंडात तुम्ही काही नवीन कला कौशल्य शिकणे हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता तुमचे स्वास्थ्य सुद्धा या कालखंडात चांगले असणार आहे आणि जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवण्यास किंवा मात करण्यास सुद्धा हा गुरुचे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सहाय्यकारी सिद्ध होताना दिसत आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे, कारण गुरु हा ग्रह भव्यतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे हा गुरु तुम्ही तुमच्या जर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमच्या वजनात वाढ करताना सुद्धा दिसून येत आहे. मानसिकदृष्ट्या संतुलित राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यायोगे तुमचे शारीरिक स्वास्थ्य सुद्धा मजबूत असणारा दिसणार आहे. धनागमन, सफलता, मानसन्मान आणि पुढील आयुष्याचे नियोजन करण्यास हा गुरु तुम्हाला सर्व तऱ्हेने मदत करणारा असणार आहे. ज्या जातकांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांचे मनोरथ सुद्धा हा गुरु पूर्ण करताना दिसत आहे. धनागमन आणि धनसंचय अशा दोन्हीसाठी हा गुरु तुमच्यासाठी अनुकूलत्व घेऊन येत आहे. गुंतवणूक करताना मात्र मॅनेजमेंट करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या जातकांनी या काळामध्ये सात्विक जीवनाचा अवलंब केल्यास गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना सर्व तऱ्हेने अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे. ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह शुभ स्थितीत आणि अनुकूल आहे आणि अशा वेळी जर गुरुची महादशा सुद्धा सुरू आहे तर अशा जातकांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठ फल देणारे असे ठरणार आहे. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये
जर गुरु अशुभ स्थितीत असेल आणि अशा वेळी त्यांना गुरुची महादशा सुद्धा सुरू असेल तर त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण संमिश्र फल घेऊन येताना दिसत आहे. गुरुचे सर्व प्रकारे शुभत्व प्राप्त करून घेण्यासाठी अशा जातकांनी या कालखंडात गुरुची उपासना करणे, श्री दत्तात्रेय किंवा श्रीहरी विष्णूंची आराधना करणे, आपल्या घरातील ज्येष्ठ आणि गुरुजनांचा आदर करणे, त्याचबरोबर गुरुच्या बीजमंत्रांचा जप करणे त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. गुरुचा बीजमंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नमः असा आहे. या मंत्राचा नित्य 108 वेळा म्हणजेच 1 माळ इतका जप करणे त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. तसेच दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास सुद्धा गुरुचे प्रतिकूलत्व त्यांच्यासाठी कमी होण्यास ही मदत मिळणार आहे. त्याचबरोबर ब्राह्मण देवतांचा सत्कार सुद्धा या कालखंडात तुम्ही केल्यास तुम्हाला गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे. पिवळ्या वस्तूंचे दान, पिवळ्या फळांचे दान जसे की केळी, फुटाणे, गूळ यांचे दान सुद्धा गुरुवारी केल्यास तुम्हाला गुरुचे अनुकूलत्व मिळण्यास ही मदत मिळणार आहे. एकंदरीत विचार करता मिथुन राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्याधिक श्रेष्ठतम असे असणार आहे आणि त्यांनी याचा लाभ उठवणे हे सुद्धा गरजेचे आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते सात्विक जीवनाचा अवलंब करणे हा होय. अशा रीतीने आज आपण मिथुन रास आणि मिथुन लग्नांच्या जातकांसाठीचे गोचरीचे हे गुरुचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची माहिती करून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन धार्मिक आणि ज्योतिष विषयक कार्यक्रमांची माहिती करून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागामध्ये आपण कर्क राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. तोपर्यंत निरोप घेते.